छत्रपती संभाजीनगरमधील जिल्ह्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य वाढलं असून कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, मोकाट जनावरांचा मुक्त वावर आणि रात्री टवाळखोरांचा धिंगाणा यामुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिक त्रस्त झालेत। बाजार समितीमध्ये नियमितपणे व्यापाऱ्यांकडून आणि लोडिंग वाहन धारकांकडून पावत्या आकारल्या जात असून पार्किंग देखील वसूल केल्या जाते। मात्र त्या बदल्यात नागरिकांना सुविधा देण्यास बाजार समिती प्रशासन निष्फळ ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी घेतलेला हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट बघूया। ही कृषी उत्पन्न बाजार समिती की कचरा डेपो? जिल्ह्याची प्रमुख बाजारपेठ अस्वच्छतेच्या विळख्यात। बाजार समितीला घाणीचा विळखा, मोकाट जनावरांचा हैदोस। बाजार समितीमधील घाणीमुळे व्यापारी, शेतकरी त्रस्त। घाणीच्या विळख्यात बाजार समिती, मोकाट जनावरांचा हैदोस। शेतकरी, व्यापारी, नागरिकांना करावा लागतो घाण आणि दुर्गंधीचा सामना। मोकाट जनावरांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू, तरीही प्रशासन गप्प। व्यापाऱ्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष, बाजार समिती प्रशासनावर आरोप। विक्रेत्याकडून घेतली जाते पावती, मात्र प्रशासनाकडून मिळतात अपुऱ्या सुविधा। बाजार समितीत कचऱ्याचे ढीग, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। रात्री टवाळखोरांचा धिंगाणा, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांमुळे भीतीचे सावट। या बाजार समितीला वाली कोण? नागरिकांनी उपस्थित केला सवाल। खरं तर मी एखाद्या कचरा डेपोत उभा आहे असं तुम्हाला वाटेल, मात्र मी कचरा डेपोत नाही तर मराठवाड्याची राजधानी म्हणून बघितल्या जातं त्या शहराकडे अर्थात छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मी उभा आहे। खरं तर ही कृषी उत्पन्न बाजार समिती जी सध्या माझ्या मागे तुम्ही बघताय, या ठिकाणी कचऱ्याचे मोठे मोठे ढीग आपल्याला बघायला मिळत आहे। या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आपल्याला बघायला मिळत आहे। मराठवाड्यातले अनेक शेतकरी या ठिकाणी आपला माल घेऊन विक्रीसाठी या ठिकाणी येत असतात। या मालाची विक्री त्यांना या कचरा असलेल्या बाजारपेठेमध्ये करावी लागते। त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालावरती देखील याचे पडसाद आपल्याला बघायला मिळतात आणि कुठंतरी शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी विक्रीसाठी येतो, याचे कचऱ्याचे परिणाम या ठिकाणी त्या मालावरती आपल्याला बघायला मिळतात। माझ्या मागे बघू शकता कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कचरा साचलेला आहे। रोज सकाळी या ठिकाणी या संध्या रात्री जे शेतकरी असतात हे शेतकरी या ठिकाणी आपला माल या ठिकाणी शेतामधून घेऊन या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी येत असतात, मात्र त्यांना त्यांचा माल या बाजारपेठेतल्या अस्वच्छतेच्या ठिकाणी विक्री करावा लागतो। जिल्ह्याच्या विविध भागातून दररोज शेकडो शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटेच दाखल होत असतात। मात्र या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोच, तसेच बाजार समितीतील अस्वच्छतेमुळे त्यांना घाणीतच व्यवहार करावा लागतो, अशा संतप्त प्रतिक्रिया एमसीएनशी बोलताना शेतकऱ्यांनी दिल्या। काका, काय सांगाल सध्या बाजारपेठेची ही अवस्था? आम्ही तर सकाळी आमचा स्वतःचा माल घेऊन येतो, ते एक तर जागा राहत नाही टाकण्यासाठी। परत आमची गाड्या लावतात तर याची गाडी बघण्यासाठी कोणी राहत नाही, पण आमच्याकडून त्याचे पार्किंगचे 20 रुपये घेतले जाते। आणि जो आम्ही शेतकऱ्याचा जो माल आणतो तो माल सुद्धा टाकण्यासाठी आम्ही कुठं रोडवर कुठं तरी टाकण्यात देतो। आणि जे दुसरे जे बेपारी लोक आहे त्यांना व्यवस्थित जागा आहे आणि शेतकऱ्याला व्यवस्थित जागा नाही, हे मला सांगितलं। बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणात घाण टाकण्यात येत असल्यानं या ठिकाणी मोकाट जनावरांचा देखील मोठा वावर वाढला असून 8 दिवसापूर्वी एका व्यक्तीवर जनावराने हल्ला केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप व्यापारी आणि नागरिक करतायत। काय झालं, सकाळी ना आम्ही तिथं बसलेलो होतो बरं का भाऊ, एक गाय आली आणि गाईना एका माणसाला मारलं तर ते जागेवरच गेला। मागून आली ती, पाठी मागून आली, ते पुढं कोथमिरी घेत होता, आमच्या समोरचीच गोष्ट आहे बरं का। आणि ती गाय ते बिचारा मरून गेला, रिक्षामध्ये टाकून नेलं। तुम्ही इथं भाजी घेऊन बसतात, तुमच्याकडून याचे पैसे पण आकारले जातात? पैसे देते ना आम्ही, 20 रुपये पावती, कोणी 50 देतं, कोणी 20 देतं, बसू पण देत नाही लवकर आम्हाला सकाळी सकाळी। आणि या गाई इथली धूळ, इथली परेशानी आमची काय सांग। पैसे देऊन पण तुम्हाला घाणी साम्राज्यात घेऊन बसतात,
याचे काही परिणाम जाणवतात का जे लोक तुमच्याकडे घ्यायला येतात? आता घेतेच ना मग त्याला काय दिलायचे पैसे देतोच आम्ही, पण मग आता एवढून येतं ना टकाना कुकाना त्याचं बसतोच आम्ही. स्वच्छतेसाठी येणारे कर्मचारी केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. कचरा गोळा करून त्याच ठिकाणी जाळला जातो, त्यामुळे परिसरात धूर आणि दुर्गंधी अधिकच वाटते. याबाबत व्यापारी संघटनेकडून वारंवार निवेदन देखील देण्यात आले, मात्र बाजार समिती प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर काय सांगाल, सगळी घाण इथं बघायला मिळते, एक व्यापारी म्हणून तुम्ही काय बोला? आमचं आहे तिथं महानगरपालिकेला टॅक्स भरतो, कृषी उत्पन्न बाजार समिती टॅक्स घेते, तरी इथली सुविधा अपुरी. सकाळी मंडीमध्ये ज्यावेळेस मंडीमध्ये शेतकरी बसतो तर आमच्या दुकानाकडे ग्राहक यायला जागा नसतात, पार्किंगची सुविधा नाही आहे. त्याच्यानंतर हातगाड्या वगैरे भाजीपालेवाले सगळेजण उभे असतात. आमच्यासोबत दररोजचे भांडण होतात. एक दिवस असं नाही का आमचं बाचाबाची होत नाही, वादविवाद होत नाही. इथं महिलांचा त्रास आहे, बसणारी भाजी विक्रेता वाल्यांचा त्रास आहे, शेतकऱ्यांचा त्रास आहे. त्याच्यानंतर व्यापाऱ्यांना येणार जाणं ते ग्राहक पण बोलतात का बा तुमच्या दुकानाकडे यायला रस्ताच राहत नाही, आम्ही यावं कसं तुमच्या दुकानापर्यंत. त्याच्यानंतर महानगरपालिका कृषी उत्पन्न बाजार समितीची साफसफाई करते. ज्यावेळेस कचरा उचलला जातो, कचऱ्यामधला चारा हे कागद पेपर पूर्ण इथंच जातात आणि कचरा उचलताना फक्त वल्ला कचरा आणि नारळच उचलतात. बाकीचा कुठल्याही प्रकारचा कचरा उचलत नाही आणि कचरा उचलणारे जे ते स्वतःच पेट होतात आणि त्या धुरीचा त्रास होतो. आज माझं गोडत्यालाच दुकान आहे, भविष्यात काही घटना घडली गेली त्याचा जिम्मेदार कोण? जिन्याखाली पानटपरे आहे, टपरे आहे, त्याचे गॅस सिलेंडर आहे, छोट्याल्या मोठ्याल्या हॉटली आहे. उद्याला मोठी काही घटना घडली तर याचे जिम्मेदार कोण राहणार? कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा महानगरपालिकेने याची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. मग आमचा याला विरोध राहणार नाही. यांनी व्यापाऱ्यांना सुविधा द्यायला पाहिजे. व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक कार्यामध्ये सहकार्य करायला तयार आहे, पण कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांना कधीच सहकार्य करत नाही आणि आजपर्यंत पण केलेलं नाही. व्याजाला नसते काही नाही. तुम्ही या तक्रार पण दिली आहे का? व्यापारी संघटनेने याच्या अगोदर भरपूर वेळेस तक्रार दिलेली आहे. काही घटना झाल्या तर आम्ही फोन करून सांगतो, पण ते तात्पुरते होतात. नंतर याचे काही त्याचा पाठपुरावा होत नाही आणि काहीच करत नाही कृषी उत्पन्न बाजार समिती. दरम्यान रात्रीच्या वेळी काही टवाळखोर बाजार समिती परिसरात येऊन दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे व्यापारी आणि महिला विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सगळा कचरा नाही, सुविधांचा फार अभाव आहे. आज मला शॉपला 10 वर्ष झाली, पण स्वच्छतेचा फार अभाव आहे आणि इनलिगल कामं जास्त चालले मार्केटमध्ये. ते प्रशासनाचं काही लक्ष नाही याच्यावर अजिबात. आणि दारूचा तर म्हणजे व्यापाऱ्यांपेक्षा दारू जास्त झाली मार्केटमध्ये. रात्री इथं अनेक टवाळखोर पोरं- टवाळखोर तर जास्त आहे. 2-3 घटना घडली इथं पाठीमागं. त्यांनी तेवढं उपयोग नाही. तुम्ही याच्या संदर्भात काही पोलीस आयुक्तांना तक्रार दिली का? नाही, तक्रार तर काही दिली नाही आतापर्यंत कोणी व्यापाऱ्यांनी. फक्त सांगण्यात आले मार्केट ठेवून लेखी किंवा तोंडी स्वरूपात, पण असं विशेष काही झालं. विशेष म्हणजे भाजी विक्रीसाठी बसलेल्या महिलांकडून 20 ते 50 रुपयापर्यंत पावती घेतली जाते. मात्र त्यांना बसण्यासाठी स्वच्छ जागा किंवा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात नसल्याची खंत महिला विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आई, कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्यात मोठी, इथं मोठ्या प्रमाणावरती घाण आहे. तुम्ही रोज भाजी घेऊन बसतात तिथे विक्रीसाठी. आम्ही रोज भाजी घेऊन बसतो. सरी घाण राहते, गाई मारते आम्हाला. आणि काही माल असं स्वस्त मागे का काही निघत नाही. दिवसभर बसा 5-50 रुपये घ्या आणि जा घरी. लोक परेशान करतात, परत मागायचे इथं बसायचे पैसे घेतात. आई, इथे एवढी घाण आहे सगळी मोठ्या प्रमाणावरती, तर याचे काही परिणाम जाणवतात? याचे परिणाम आम्हाला गंज जाणवतात, पण आता कोण कदर करणार आमची? परिणाम गंज जाणतो तर आम्हाला गंज कसं राहते चौकून झाडणार झोडणार येतात 3-4 वाजायला. गाई मारतात. आज आज देते त्या बाबाला मारून टाकलं गाईनं. गाईनं मारून टाकलं. आपल्या सफाई असली तर चांगलं लागत आम्हाला. माल बसतो घेऊन सगळी सारी घालायची चौक. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती जर अशा अवस्थेत असेल तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी न्यायासाठी कोणाकडे बघायचं असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. व्यापारी आणि शेतकरी यांनी प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, मोकाट जनावर नियंत्रण आणावे आणि बाजार समिती परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का, की बाजार समिती अशीच घाणीच्या विळख्यात राहणार, हे बघणं
महत्वाचं ठरणार आहे. आता या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अस्वच्छतेकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. आता शेतकरी आणि इथले व्यापारी हा प्रश्न उपस्थित करतात. कॅमेरामन सोबत गणेश जाधव, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर.